नमस्कार छोट्या दोस्तांनो. मुलांनो, गोष्ट आपल्यापर्यंत कशी येते बरं? ती येते आपली आजी आजोबांकडून, आपल्या आई-बाबांकडून, आपल्या शिक्षकांकडून आणि आपल्या लाडक्या मोठ्या ताई आणि दादाकडून. तर काही गोष्टी आपण पुस्तक वाचून माहिती करून घेतो, हो की नाही? आजची ही गोष्ट मला स्वयंपाक करता करता रेडिओवर ऐकायला मिळाली बरं. मला तर ती खूप आवडली आणि विचार मनात आला की तुम्हालाही ती ऐकवावी. लगेच माझी गोष्टी लिहिण्याची वही काढली आणि छानपैकी ऐकलेली गोष्ट लिहून काढली. नावही खूप सुंदर होतं आणि वेगळं होतं गोष्टीचं. चला तर मग ऐकूया आजची गोष्ट. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शूज आणि सॉक्स. शर्वरी नावाची एक मुलगी होती. स्वभावाने ती खूप चांगली होती. तिच्याकडे खूप छान शूज आणि सॉक्स होते. कुठेही जाताना ती ते शूज आणि सॉक्स घालूनच जायची. पण या शूज आणि सॉक्सचं मुळीच पटत नव्हतं. एक सारखे भांडत असायचे नेहमी. शर्वरी बरोबर जाताना तेवढे एकत्र राहायचे. पण घरी आल्यावर मात्र शर्वरी त्यांना व्यवस्थित एका रॅकमध्ये एका बाजूला शूज आणि त्याच्या शेजारी सॉक्स असं छानपैकी व्यवस्थित ठेवत होती. पण एकदा ते जवळ-जवळ बसलेले असताना शूज सॉक्सला खूप वाईट बोलायला लागला. शूज सॉक्सला म्हणाला, "तू माझ्याजवळ बिलकुल बसत जाऊ नको बरं. खूप खूप घाण वास येतो तुझा. अगदी अगदी किळस येते मला. जरा लांबच बसत जा माझ्यापासून." सॉक्सला खूप वाईट वाटलं. असं रोजचंच झालं. शूज सारखा सॉक्सला घालून पाडून बोलत असे. सॉक्स मात्र काहीही न बोलता लाजेनं मान खाली घालून बसायचा. खूप शांत असायचा. एक दिवस मात्र शूजला सॉक्स काही दिसेना. त्याने खूप शोधलं. इकडे बघ, तिकडे बघ. खूप शोधल्यावर त्याला शर्वरी सॉक्स स्वच्छ धुवून दोरीवर उन्हात वाळत टाकताना दिसली. शूजला जरा रागच आला आणि म्हणाला, "सॉक्सला कशी छान धुते आणि मला तर धुत पण नाही." शूज तोंड उतरून रॅकमध्ये तसाच बसला. पुढे एकदा काय झालं, सॉक्स पायात घालताना शर्वरीच्या लक्षात आलं की आपले हे सॉक्स बोटाजवळ थोडेसे फाटलेले आहे. तिने काय केलं असेल तिने? तिने ते सॉक्स कचऱ्यात न टाकता, फेकून न देता सुई दोरा आणला आणि ते सॉक्स छानपैकी शिवले. पण ही गोष्ट होताना शूजच्या मनात वेगळेच विचार चालू होते. त्याला वाटलं की आता हे सॉक्स फाटलेले पाहून शर्वरी ते कचऱ्याच्या डब्यात टाकून देणार. पण तसं झालंच नाही. शर्वरीने ते खूप छान केलं. तिने सुई दोरा आणला, ते सॉक्स शिवले आणि परत ते शिवलेले सॉक्स वापरायला सुरुवात केली. थोडे दिवस असेच गेले. थोड्या दिवसांनी ते सॉक्स चांगलेच तळव्याला फाटलेले दिसले. आता तर शूजला अजूनच आनंद झाला. त्याला वाटलं आता सॉक्स नक्कीच घराच्या बाहेर जाणार. पण झालं तसं नाहीच. शर्वरी तिने काय केलं, कापूस आणला, सॉक्समध्ये भरला, तो सॉक्स छानपैकी शिवला आणि त्या सॉक्सच्या छान छान छोट्या छोट्या भावल्या बनवल्या आणि त्या भावल्या आपल्या हॉलमधल्या शोकेसमध्ये शो पीस म्हणून ठेवल्या. त्या भावल्यांमुळे त्या शोकेसला पण खूप छान शोभा आली. सॉक्सला तर खूप खुश झाला. सॉक्सला आनंद झाला. आपल्या जन्माचं सार्थक झालं असंच त्यांना वाटलं. शर्वरीने नंतर नवीन सॉक्स आणले आणि ते घालायला सुरुवात केली. शूज आणि नवीन सॉक्सचा प्रवास परत सुरू झाला. शूज आणि सॉक्स बरोबर प्रवास करता करता शर्वरीच्या एक दिवस लक्षात आलं की आपले दोन्हीही शूज खालून तळाला चांगलेच फाटले आहेत. त्याचा सोलही खराब झाला. शर्वरीने काहीही विचार न करता एका सेकंदात शूज उचलले आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. हे सगळं
शोकेसमध्ये असलेले सॉक्स पाहत होते. मुलांनो, तुम्हाला काय वाटतं? सॉक्सला आनंद वाटला असेल का शूजला फेकून दिलेलं पाहून? तर मुळीच नाही. उलट शोकेसमधील सॉक्सला खूप वाईट वाटलं. कारण त्यांना हे माहीत होतं, कोणी आपल्याशी वाईट वागलं, वाईट बोललं की स्वतःला किती दुःख होतं ते. सॉक्स मनातल्या मनात बोलले, शर्वरीने असं करायला नको होतं. शूजला फेकून द्यायला नको होतं. आम्हाला कसं तिने छान टाकाऊतून टिकाऊ बनवलं, तसंच शूजचा पण तिने रियूज करायला हवा होता. काहीतरी नवीन बनवायला हवं होतं. हो ना? मुलांनो, आपल्या रोजच्या वापरात अशा खूप वस्तू असतात की ज्या आपण त्याचा वापर झाला की टाकून देतो. पण जर आउट ऑफ द बॉक्स जाऊन जर विचार केला, म्हणजे चौकटीच्या बाहेर जाऊन जर विचार केला, तर आपण बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणजेच टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवू शकतो. मग बनवणार ना अशी नवीन वस्तू जी टिकाऊ असेल? आणि हो, जाता जाता ह्या गोष्टीतून आपण एक शिकूया. ती काय? कोणालाही दुखवू नये, हिणवू नये, वाईट बोलू नये. नाहीतर चुकून आपणही त्या वाईट परिस्थितीचा शिकार होऊ शकतो. तेव्हा सगळ्यांचा मान करा आणि सन्मान करा. चला तर मग भेटूया एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत हसा, खेळा, मजा करा आणि महत्वाचं म्हणजे प्रज्ञा मावशीच्या गोष्टी ऐकत राहा. टाटा.